आता जरा तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहात ते बघा. म्हणजे ॲव्हरेज स्टुडंट, मजा, सोशल मीडिया, बराच स्मार्ट ॲस्पायरंट की जो MPSC प्रो आहे, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ठरवतात की नाही आता मला बाबा रे ही परीक्षा द्यायची आहे, या स्पर्धा परीक्षेकडे वळायचं आहे आणि आता मी स्पर्धेला सुरुवात करतो. त्यांचं प्रमाण खूप कमी आहे. पण लक्षात घ्या, हे इथे जेव्हा तुम्ही सुरू करता ते 3 वर्ष आधीच, तेव्हा तुम्ही इथे आहात. आता 12वी झाली आहे आणि एंटर करता ते त्याच वेळेला तुमचा पाया तुम्ही मजबूत करणं गरजेचं आहे, सो दॅट मोठी इमारत उभी राहू शकेल. तुम्ही कधी बुर्ज खलिफा बघितले की नाही माहिती नाही, पण जरा एकदा बुर्ज खलिफा आणि त्याचा पाया एकदा जरा नीट बघा तुम्ही सगळ्यांनी. फाउंडेशन ऑफ बुर्ज खलिफा असं टाका, तुम्हाला कळेल की त्या रेगिस्तानमध्ये बुर्ज खलिफा उभा करत असताना तो कसा उभा केला गेलेला आहे. मित्रांनो नमस्कार, मी सौरभ सोनवणे. आपण आज एका महत्वाच्या विषयासाठी भेटलेलो आहे की ड्युरिंग कॉलेज डेज आपण ठरवतो की आपल्याला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे. वेदर इट मे बी UPSC, MPSC, काही जण बँकिंग, काही जण SSC. तुम्ही कोणत्याही परीक्षेचा विचार करत असाल, त्याच्यात आपण बऱ्याच वेळेला काही चुका करतो. या 7 चुका आहे ज्याच्याबद्दल मला आज तुमच्याशी बोलायचं आहे. पहिल्यांदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत. या व्हिडिओला कृपया या दृष्टीनं बघा की माझ्याकडनं पण या चुका होतात आहेत का, या चुका जर मी समजा कुठेतरी कमी करू शकलो किंवा या चुकांवरती मी मार्ग काढू शकलो तर मला माझे जे सिलेक्शनचे चान्सेस आहेत ते वाढू शकतील का. बोलत असताना मी एका मोठ्या भावाप्रमाणेच तुमच्या सर्वांशी बोलतोय. कॉलेज हे नक्कीच आपण एन्जॉय करायला पाहिजे, पण ते करत असताना एक खूप महत्वाची गोष्ट आहे की कॉलेजमध्ये गेल्यानंतर आपण जर तिसऱ्या किंवा चौथ्या, आता जर तुम्ही BA किंवा BCom करत असाल तर 3, आणि जर तुम्ही तिथे BE करत असाल तर मग 4 वर्ष. त्या तिसऱ्या किंवा चौथ्या वर्षी जर मी बाहेर पडत असेल तर त्यानंतर माझं करिअर काय, याबद्दल विचार करणं खूप जास्त गरजेचं. मित्रांनो, आज कॉम्पिटिशन प्रचंड वाढलेली आहे. जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये युवा शक्ती बाहेर पडतीये, तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जॉब्स अवेलेबल आहे का, तर उत्तर आहे नाही. मग आत्तापासनं स्वतःला वर घेऊन जाणं, जी मार्केटची डिमांड आहे त्यासाठी काम करणं खूप जास्त गरजेचं. त्यासाठीचा आजचा हा व्हिडिओ. जर तो तुम्हाला आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचवा. दोस्तांनो, मी आज बोलणार आहेत ते म्हणजे 3 वर्षाचा प्लॅन आणि आपण कोणत्या मिस्टेक्स या तिथे टाळायला पाहिजे यांबद्दल. दोस्तांनो, जर आपण रियालिटी चेक वरती गेलो तर जरा नीट बघा, 4 कोटी विद्यार्थी-विद्यार्थिनी हे उच्च शिक्षण घेतात आहेत आणि हा UGCचा डेटा आहे बरं का. विचार करा की किती विद्यार्थी असे आहेत की जे ग्रॅज्युएशनला असतानाच सुरुवात करतात आहेत की मला बाबा रे हे करिअर निवडायचंय आणि मी अभ्यासाला सुरुवात करू. बहुतांश विद्यार्थी आहेत की जे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ठरवतात की नाही आता मला बाबा रे ही परीक्षा द्यायची आहे, या स्पर्धा परीक्षेकडे वळायचं आहे आणि आता मी स्पर्धेला सुरुवात करतो. त्यांचं प्रमाण खूप कमी आहे. पण लक्षात घ्या, हे इथे जेव्हा तुम्ही सुरू करता ते 3 वर्ष आधीच, तेव्हा तुम्ही इथे आहात. बाकीच्यांना परत इथनं सुरू करायचंय आणि त्यावेळेला सुद्धा बऱ्याच गोष्टी या अंगावरती असणार आहेत. एक ते म्हणजे घरच्यांची जबाबदारी. आपण जसे मोठे होतो, 18व्या वर्षी साधारण आपल्याकडे 12वी झालेली असते आणि 21व्या वर्षी आपल्याकडे ग्रॅज्युएशन झालेलं असतं. त्यानंतर घरच्यांची जबाबदारी येत असते. 1, 2 मुली असेल तर मग तर लग्नाची चिंता. मित्रांनो, मला आजही माहिती आहे की महाराष्ट्रातला हा तो पण ग्रामीण भाग आहे की जिथे 12वी झाल्यानंतर आता यंदा कर्तव्य आहे. विचार करा, 21व्या वर्षी ते प्रेशर किती वाढलेलं असेल. जर ते प्रेशर वाढू द्यायचं नसेल तर स्टार्ट फ्रॉम टुडे. आजपासून सुरुवात करा. जितका लवकर तुम्ही अभ्यासाला सुरुवात कराल तितकं ओझं तुमच्या डोक्यावरती कमी असणार आहे, हे मी तुम्हाला परत एकदा सांगतोय. ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांनी तर खूप जास्त काळजी घ्यायची आहे. लक्षात घ्या, मी पण ग्रामीण भागातनच बिलॉंग करतो. आपल्याला तर ज्या स्पर्धेपर्यंत पोहोचायचंय ती स्पर्धा एक वेगळी आहे. माझं हे दरवेळेचं वाक्य आहे की भाकरी एव्हरी टाइम बीट्स पिझ्झा. ते होणारच आहे, पण भाकरीला सुद्धा स्वतःचं महत्व कळलं पाहिजे की
मी किती महत्वाचा आहे किंवा मी किती महत्वाची आहे. तेच तुमच्या बाबत पण आहे. तुम्हाला पण स्वतःचं महत्व कळलं पाहिजे आधी. आणि तुम्ही जेवढा लवकर सुरुवात कराल तेवढा जरा तुम्हाला ऑब्स्टॅकल्स कमी येणार आहेत. त्यामुळे आधी सुरुवात करा, हे मी तुम्हा सर्वांना परत एकदा सांगतो. या 7 मिस्टेक्स आहेत. मी आजच्या जनरेशनच्या भाषेमध्ये त्यांना रेड फ्लॅग्स म्हणतोय. हे रेड फ्लॅग्स प्लीज अवॉइड करा. नंबर 1, डिग्री ओनली माइंडसेट, की आता तरी मी ग्रॅज्युएशनलाच आहे, मग आता ग्रॅज्युएशन होऊ दे, मग मी बघतो. वीक फाउंडेशन, इग्नोरिंग डेली करंट अफेअर्स, स्क्रीनच्या ट्रॅप मध्ये फसलेले आहात तुम्ही. यातले बरेच असे विद्यार्थी आहेत ज्यांचा अटेन्शन स्पॅनच 30 सेकंडचा झालेला आहे. प्रॉब्लेम आहे हा. नेक्स्ट, आन्सर रायटिंग कडे लक्ष न देणे, झिरो स्किल डेव्हलपमेंट, आणि मग योग्य वेळेची मी वाट बघतो. चला जरा एकेका विषयी बोलूया. हे बघा, हे एमपीएससीचा मनोरा आहे आणि हे आधी कॉलेज एन्जॉय करू, डिग्री नंतर मग एमपीएससीचं बघू, असं म्हणणारी ही पब्लिक आहे. ते तसं करून नाही चालणार आहे. आपल्याला फोकस इकडे करावा लागणार आहे. जेव्हा तुम्ही आत्ता 12वी झाली आहे आणि एंटर करतात त्याच वेळेला तुमचा पाया तुम्ही मजबूत करणं गरजेचं आहे, सो दॅट मोठी इमारत उभी राहू शकेल. तुम्ही कधी बुर्ज खलिफा बघितले की नाही माहिती नाही, पण जरा एकदा बुर्ज खलिफा आणि त्याचा पाया एकदा जरा नीट बघा तुम्ही सगळ्यांनी. फाउंडेशन ऑफ बुर्ज खलिफा असं टाका, तुम्हाला कळेल की त्या रेगिस्तानमध्ये बुर्ज खलिफा उभा करत असताना तो कसा उभा केला गेलेला आहे. तर हेच आहे, तुम्ही आता तुमच्या गोल्डन पिरियड मध्ये आहात, ज्यात तुम्ही जर स्वतःवरती फोकस केलं तर रिझल्ट येण्याची प्रोबॅबिलिटी ही सगळ्यात जास्त आहे. त्यामुळे प्लीज ग्रॅज्युएशन ओनली हा वाला जो तुमचा माइंडसेट आहे सर्वात पहिल्यांदा तो बदला. दुसरी एक गोष्ट की करंट अफेअर्स मी शेवटच्या वर्षी बघतो ना राव, त्याच्यात काही एवढं नाही, असं नाहीये. त्याला आता तुम्हाला कनेक्ट करत राहायचंय. पेपर 1, पेपर 2 याच्यामध्ये ना तुम्हा सर्वांना मित्रांनो, आत्ताच्या ज्या परीक्षा आहेत त्यांच्यामध्ये आपण पण बघू शकतोय की एमपीएससी 2-2, 3-3 वर्ष जुने करंट अफेअर्स विचारतीये. मेक इन इंडिया स्कीम कधीची होती त्याच्यावरती आत्ता प्रश्न आलेला आपल्याला दिसतोय. आत्तापासून तुम्ही करंट अफेअर्सला थोडा वेळ देणं तरी गरजेचं आहे. म्हणजे मी त्याला खूप नाही, दिवसाचा 20-30 मिनिटं तरी तुम्ही त्याला वेळ द्या, असं मी तुम्हा सर्वांना नक्कीच तिथे सजेस्ट करेन. करंट अफेअर्स वरती आत्ता जर तुमचा होल्ड असेल तर 3ऱ्या वर्षाला जाऊन जेव्हा तुम्ही अपियर असताना परीक्षा द्याल त्यावेळेला तुम्हाला फायदा हा जास्त होऊ शकतोय असं मला वाटतं. 4, सोशल मीडिया. बाकी मी तुम्हाला हे सगळे इथे दिलेले आहेत. मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं की तुमच्या सर्वांचा जो अटेन्शन स्पॅन आहे तो खरंच 30 सेकंदांचा झालेला आहे. तुम्ही कोणता व्हिडिओ मोठा बघतात आहेत, म्हणजे जर आता हा व्हिडिओ सुरू होऊन काहीतरी एक मला 7 मिनिटं 40 सेकंद दिसतात आहेत, तुम्ही इथपर्यंत टिकलेले असाल तर जरा खाली कमेंट वरती जरा थंब रेज करा की हो सर मी आहे बरं का. असं अटेन्शन स्पॅन बऱ्याच विद्यार्थ्यांचा कमी झालेला आहे. मी म्हणतो ना तुम्हाला, बघा इथपर्यंत आलेल्यांची संख्या खूप कमी असणार आहे. तुम्ही जरा खाली कमेंट मध्ये जाऊन थंब पण चेक करूनच घ्या. तर आपल्याला जरा ह्या स्क्रीन टाइमला आहे ना थोडं आपल्याला रिस्ट्रिक्ट करावं लागणार आहे. त्याऐवजी आपल्याला फोकस करावं लागणार आहे की मी जर समजा हे सरासरी 3 ते 5 तास दिवसाला देतोय, तर मग वर्षाचे 1000 तास झालेले आहेत. ते जर 1000 तास मी माझ्या स्पर्धा परीक्षेसाठी दिले, एमपीएससी, युपीएससी किंवा तुम्ही ज्या परीक्षेसाठी प्रिपेअर करतात त्या परीक्षेसाठी, तर मला असं वाटतंय तुमचा सिलेबस जास्त लवकर कंप्लीट होऊ शकेल. इथे सिलेबस कम्प्लिशनला खूप जास्त महत्व आहे बरं का. बरेच विद्यार्थी असे असतात की जे मला अजूनही सांगतात की सर सिलेबसच कंप्लीट नाही झालेला आहे आमचा, कसं काय प्रिलिम्सला फोकस करू. त्यामुळे मग तो टाइम घालवण्यापेक्षा जर तुम्ही 3 वर्ष तुमच्या हातात आहेत तर 1000+ तास म्हणजे 3000 तासांचा तुमचा अभ्यास तिथे होऊ शकतोय, हे पण डोक्यात घ्या. 5वी आणि 6वी चूक आहे ती म्हणजे की नॉलेज गेन आणि स्किल्स. मित्रांनो, ही परीक्षा पास होण्यासाठी तुमच्याकडे काही स्किल्स असणं पण गरजेचं आहे. मी त्याला OLQ म्हणतो, ऑफिसर लाईक क्वालिटीज. बघा ना, आता ते लोहगडावरती सिया गोयल आणि ते केतन अग्रवाल वाला मॅटर तर तुम्ही सगळेजण ऐकत असाल. 2 मिनिटासाठी असा विचार करा की आता तुम्ही तिथे DYSP आहात. तुम्ही
कशा आणि कोणत्या गोष्टीची कशी रेकी कराल. डायरेक्ट कोणतेच एव्हिडन्सेस त्या केसमध्ये नाही आहेत, की डायरेक्ट एव्हिडन्स एखाद्यानं बघितलेलं आहे की ह्याने हिला ढकललेलं आहे, हिने त्याला ढकललेलं आहे म्हणून. असे डायरेक्ट एव्हिडन्सेस कुठेच नाही आहेत. कसे कराल तुम्ही? तुम्हाला आजपासूनच गोष्टी शिकाव्या लागणार आहेत, ग्रास्प कराव्या लागणार आहेत, तुमचे ग्रास्पिंग स्पीड वाढवावी लागणार आहेत. कारण एकाच वेळेला 10 मॅटर तुमच्याकडे येणार आहेत. आता कुठेतरी मर्डर होतोय, इकडं चोरीचे मॅटर होतात, परत काहीतरी अजून घोळ आहेच, बंदोबस्त लागलेलाच आहे. एकाच वेळेला 4-5 मॅटर असणार आहे. तुम्हाला स्किल आत्मसात ते करावे लागणार आहेत आणि ती आत्ताची खरी वेळ आहे. बेस्ट टाइम तो आत्ताच आहे. मी मान्य करतो की कॉलेज जीवन हे परत परत जगता नाही येणार आहे, पण त्या कॉलेज जीवनापेक्षा आत्ता जर तुम्ही स्किल नीट डेव्हलप केले तर विचार करा, जेव्हा तुम्ही 3-4 वर्षात जॉब घेऊन बाहेर पडाल तेव्हा तुम्ही तुमच्या मित्रांपेक्षा किती पुढे असाल. नेक्स्ट मित्रांनो, आता जरा तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहात ते बघा. म्हणजे ॲव्हरेज स्टुडंट, मजा, सोशल मीडिया, बऱ्याच स्मार्ट ॲस्पायरंट की जो MPSC प्रो आहे असं मी म्हणेल, तो ह्याला गोल्डन पिरियड म्हणून वापरेल. सटासट काम करायला गेला हातात. परीक्षा आधी आपण मॅगझिन वाचू नाही, ते रोज 30 मिनिटं आता न्यूजपेपरला मी देऊ. थेट मेन्सच्या वेळेला बघू काय करायचं ते नाही. पहिल्या वर्षापासून मी सराव करतो. शून्यापासनं नाही, प्रिलिम्सला आता आपण जबाबदारीपूर्वक कसे सामोरे जातोय, त्या प्रिलिम्सच्या वेळेला माझा अभ्यास कसा तयार झालेला असेल. तुम्ही यातले कोणते विद्यार्थी होऊ इच्छिता मला खाली कमेंट बॉक्सवरती नक्की कळवा. आता जर समजा तुम्ही 3 वर्षांचा प्रवास मला विचाराल काय सर मी 3 वर्षांचा प्रवास कसा करू, मी त्याला लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3 याच्यावरती टाकलेला आहे. आपण शिखर नावाची एक बॅच इंट्रोड्यूस केलेली आहे. त्या शिखर नावाच्या बॅचमध्ये जे तुमचं पहिलं वर्ष आहे त्याला आम्ही आधारशिला म्हटलेलं आहे. जर तुम्ही आत्ता अभ्यासाला सुरुवात केलेली असेल तर बेस कंप्लीट करणं गरजेचं आहे. मग त्याच्यात रिडिंग हॅबिट आलीच, वाचनाची सवय खूप महत्वाची आहे. मग बेसिक स्टेट बोर्ड NCERT कंप्लीट करणं, न्यूजपेपरला आत्तापासून थोडा मी वेळ देतोय बाबा रे हे बघणं, आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस चालू करणं, हे पहिल्या वर्षामध्ये तुम्हाला सगळ्यांकडनं एक्सपेक्टेड आहे. दुसऱ्या वर्षात जेव्हा तुम्ही आहात तेव्हा आता संदर्भ पुस्तकांकडे मला वळायचंय की बाबा रे इकॉनॉमिक्सला आपल्याला क्लासकडनं मिळालेली आन्सर बुकलेट आहे, हे मला बुकलेट मेन्सची व्यवस्थित करायची आहे. सोबत मला नोट्स मेकिंगकडे लक्ष द्यायचंय आणि आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस सुद्धा आता मला सुरू करायची आहे, जेणेकरून 3ऱ्या वर्षाला असताना मी प्रिलिम्स देणार आहे. पास झालो की त्या वर्षीची मला मेन्स द्यायची आहे. ऍट द एज ऑफ 21 जर तुम्ही सिलेक्ट होत असाल ना, तर रिटायरमेंटच्या वेळेला तुम्ही महाराष्ट्रातल्या एका मोठ्या पदावरती सुद्धा असू शकतात. हे पण नीट लक्षात घ्या. आत्ताचा गेम नका लक्षात घेऊ, नंतर पुढचा गेम लक्षात घ्या. तुम्ही आत्तापासून अभ्यासाला जर सुरुवात केली तर त्याचे फळं मोठी आहेत, फायदे मोठे आहेत. इयर 3 आता PYQ मॉक टेस्ट वरती दणकावून भर द्यायचा आहे, रिव्हिजन कडे वळायचंय. आणि आता ते वर्ष ज्या वर्षी तुम्ही परीक्षा देणार आहात त्या वर्षी तुमचा अभ्यास कंप्लीट असणार आहे. तुम्ही प्रिलिम्सला डायरेक्ट सामोरे जाल. तोच तुमचा मित्र ज्यानं मजा मस्ती केलेली आहे तो अभ्यासाला सुरुवात करेन ज्या वेळेला तुम्ही प्रिलिम्सला सामोरे जायला तयार असणार आहात. मित्रांनो, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे द पॉवर ऑफ कन्सिस्टन्सी. जर तुम्ही फक्त रोज 2 तास जरी देत असाल, तुम्ही बघा 2 तास प्रत्येक दिवशी 365 दिवसांचे 730 तास होतात. ह्याच्या पुढचे 3 वर्ष जरी तुम्ही इन्व्हेस्ट कराल तरी तुम्ही 2000 तास इतरांपेक्षा पुढे असणार आहात. विच इज ह्यूज, विच इज रिअली ह्यूज. मग यासाठी काय अपेक्षित आहे तर कॉलेज पासून MPSC प्रिपरेशन हे करायला हवं. पण मग आता का करायला हवं तर जरा त्या पण गोष्टीकडे मी वळतो. बघा, सर्वात पहिलं जे मी तुम्हाला सांगितलं ना की वेळ ही सर्वात महत्वाची ताकद आहे. आत्ता सुरू कराल तुम्ही इतरांपेक्षा पुढे असाल. 2, तुम्ही आता तुमचं फाउंडेशन मजबूत करून घेतात. तुम्ही ऍट द एज ऑफ 21 अटेम्प्ट देतात, त्याच वेळेला तुमच्या मित्रांना घरच्या जबाबदाऱ्या आहेत. एखादी विद्यार्थिनी असेल तर तिला लग्नाचं टेन्शन आहे, तुमच्यावरती ते नाहीये. तुमचा व्यवस्थित अभ्यास झालेला आहे, तुम्ही फोकस करून तिथे प्रिलिम्स देऊ शकणार. आणि एक लक्षात घ्या, या स्पर्धा परीक्षांमध्ये जर तुमची प्रिलिम्स जरी पास झालेली असेल ना, मी तुम्हाला लिहून देतो, घरचे तुम्हाला साथ देतील की ठीक आहे आम्ही थोडे कष्ट करतो, तू चिंता नको करू, तू कर अभ्यास कर. त्या मुलीला सुद्धा म्हणतील की तू चिंता नको करू,
तू प्रिलिम्स पास झालेली आहेस ना, आम्ही मदत करतो तुला. पण मग त्यासाठी तुम्ही सुद्धा स्वतःला सिद्ध करणं गरजेचं आहे, तरच घरचे तुमच्यावरती विश्वास ठेवतील. तुम्ही जर स्वतःला सिद्ध नाही केलं तर घरचे नाही तुमच्यावरती विश्वास ठेवणार. मार्क माय वर्ड्स. स्वतःला सिद्ध करा. घरचे बघा तुमच्या पाठीशी उभेच राहतील, 100% उभे राहतील, पण त्याच्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागेल की बघा माझी प्रिलिम्स पास झालेली आहे. 2 लाख पोरं बसलेले होते आणि त्या 2 लाख मधनं आता मी काही हजारांमध्ये आलेली आहेत. घरचे तुमच्यावरती विश्वास ठेवतील. मित्रांनो, रीडिंग हॅबिट्स तुमच्या या काळामध्ये मजबूत होणार आहेत. करंट अफेअर्स लक्षात घ्या, शेवटी जो जातोय वाचून त्याच्याकडनं करंट अफेअर्स काही होणार नाहीयेत, तुमचे होणार आहेत ते. नेक्स्ट, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस आणि कम्युनिकेशन नीट लक्षात घ्या. आपण जी परीक्षा देतो तिला इंटरव्ह्यू पण आहे, राज्यसेवा परीक्षा. तुम्हाला कम्युनिकेशन हॅबिट तयार करावे लागणार आहेत, कारण तुम्ही ज्यांच्या समोर जाऊन तिथे इंटरव्ह्यूला बसणार आहे ती अशी घोड्याची नाळ असते आणि इथे हा चेअरपर्सन बसलेला असतो. एक व्यक्ती ज्याला सायकोलॉजी मधलं चांगलं कळतं तो असा तुमच्या आजूबाजूला बसलेला असतो. तुम्ही इथून असे तोंड करून समोर त्यांच्याकडे बसलेले असतात. तुमचं जितकं वय आहे त्याच्यापेक्षा जास्त त्या लोकांचा एक्सपिरियन्स असतो. तुमचं वय 21, 22, 23, त्यांची सर्व्हिस त्याच्यात डबल टिबलने झालेली असते. त्यामुळे त्यांना लगेच कळतं की हा मुलगा कसा आहे कसा नाही. त्यासाठी तुम्हाला स्वतःला डेव्हलप करावं लागेल. मग जर वेळेच्या पुढे राहायचं असेल तर दिस इज द बेस्ट टाइम. दिस इज द बेस्ट टाइम, ज्याच्यात तुम्ही सर्वांनी इथे सुरुवात करणं गरजेचं आहे. अपेक्षित आहे की तुम्ही हे सगळ्यांनी तिथे सुरू केलं पाहिजे. मित्रांनो, मग आता अशा सर्व सुरुवातींसाठी आम्ही MPSC वालामध्ये तुम्हा सर्वांसाठी काहीतरी वेगळं करतो. आमची शिखर नावाची एक बॅच आहे, त्याबद्दल लवकरच आम्ही तुम्हा सर्वांसाठी काहीतरी घेऊन येणार आहोत. तुम्हालाही ते हवं असेल तर जरा खाली शिखर अशी कमेंट म्हणून नक्की करून ठेवा आणि स्टे ट्यून्ड. आपल्या YouTube चॅनलवरती नक्की राहा, त्याला सबस्क्राईब करून घ्या आणि खाली आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक पण भेटणार आहे, त्याला जाऊन जॉईन करून घ्या. तुम्हा सर्वांसाठी आम्ही लवकरच ती बॅच घेऊन येतोय. तुम्हा सर्वांना ग्रॅज्युएशन पासून मी अभ्यास कसा करू यामध्ये या बॅचचा खूप उपयोग होणार आहे. मी इथे थांबतो. तुम्हा सर्वांना हे सेशन कसं वाटलं ते नक्की कळवा. धन्यवाद. जय हिंद.